मनोज जरांगे यांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 4 संवाद दौरे काढले। मात्र या संवाद दौऱ्यादरम्यान रॅली आणि सभा हे एकत्रित कॉम्बिनेशन फक्त बीड शहरामध्ये पाहायला मिळतंय। आणि याच स्वागतासाठी जवळपास अशा 200 जेसीबी बीड शहरामध्ये लावण्यात आल्यात। या जेसीबी मधून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीवरती पुष्पवृष्टी होणार आहे आणि अशा जवळपास 200 जेसीबी एकत्रित करण्याचं काम सध्या आयोजकांकडून सुरू आहे। काल या 200 जेसीबी असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला होता आणि आपण बघतोय की अगदी अशा जेसीबी आहेत ज्याच्यावरती भगवे ध्वज लावलेले आहेत। यामध्ये आता काही वेळाने फुलं येणार आहेत आणि हे पुष्पवृष्टी रॅलीवरती होणार आहे। हे रॅलीचं जे अंतर आहे ते जवळपास 3.5 ते 4 किलोमीटर इतका अंतर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली निघणार आहे आणि या सभास्थळापर्यंत ज्या रस्त्याने मनोज जरांगे पाटील यांची रॅली येणार आहे त्या रॅलीवरती या अशा जेसीबी मधून पुष्पवृष्टी होणार आहे। यासोबतच आता हेलिकॉप्टरमधून सुद्धा या रॅलीवरती पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे याचा घोषणा आता आयोजकांनी केली आहे। त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची 3.5-4 तासानंतर ज्यावेळेस रॅली या पाटील मैदानावरती पोहोचेल आणि या ठिकाणी इशारा सभेला सुरुवात होईल। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पाटील मैदान, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।